जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा एकदा प्राणांतिक अपघाताची नोंद झाली आहे। अक्कलकोटला दर्शनासाठी गेलेल्या खोपोलीतील आडोशी येथील देशमुख कुटुंबियांसाठी दिनांक 4 जानेवारीची रात्र अक्षरशः काळ रात्र ठरली। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत इको कारला वॅगनर कारची धडक बसल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात रोशन देशमुख हा खोपोलीमधील आडोशी गावातील युवक जबर जखमी होऊन मृत्युमुखी पडला। या अपघातातून रोशनचे संपूर्ण कुटुंब सुदैवाने बचावले। रोशनच्या निधनाची बातमी खालापुरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती। एक मेहनती, हुशार आणि नव्या उमेदीचा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे। शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या आक्रोशाने सारा परिसर दुःखाच्या खाईत गेल्याचं विदीर्ण चित्र दिसत होतं। रोशन रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना सामाजिक बांधिलकीही जपण्याचं कार्य करीत होता। सामाजिक कार्य करताना परिसरात त्याची वेगळी ओळख होती। रोशनच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि लहान 2.5 वर्षाचा मुलगा आणि भावंड असा मोठा परिवार आहे। मात्र रोशनच्या जाण्याने त्याच्या अवघ्या 2.5 वर्षीय बाळाचं पितृछत्र हरपलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।